आज आपण बनवतोय काळ्या वाटणातील चिकन, एकदम कमी मसाल्यामध्ये आणि चवीलाही एकदम अप्रतिम असं आपण आज चिकन बनवणार आहोत। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते आपण 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पाव चमचा हळद घालूया आणि हे मिक्स करून आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। हे असं ठेवल्यामुळे आपलं चिकन रबरासारखं होत नाही, त्याचे पीस एकदम नरम राहतात आणि ह्याचा उग्र वास पण कमी होतो। आता हे आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया, तोपर्यंत आपण मसाले बनवून घेऊया। इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि 1 वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, ते आपण भाजून घेऊया। हे आपण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची आणि आता ह्यावरतीच आपण हिरवी मिरची पण भाजून घेऊया। मी इथे 2 घेतलेले आहेत, आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो मिरची। आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे, तर आता हे आपण काढून घेऊया आणि हे थोडं थंड करून घेऊया। आता हे थंड झाल्यानंतर आपण ह्याचे तुकडे करून घेऊया। मी इथं थंड झाल्यानंतर हे खोबरं आणि कांदा कापून घेतलेला आहे। आता आपण बारीक करून घेऊया। सुरुवातीला खोबरं आपण बारीक करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये मिरची आणि कांदा पण घालून घेऊया आणि ह्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची। कोथिंबीरनं छान कलर येतो। आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून आपण ह्याचं वाटण करून घेऊया। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया आणि त्यामध्ये कांदा लसूण मसाला मी इथं घातलाय 2 चमचे। कांदा लसूण मसाला नसेल तर काळा मसाला घालायचा आणि 1 चमचा आपण इथं गरम मसाला वापरलेला आहे। आता ह्यामध्ये आपण दुसरे कोणतेच मसाले वापरायचे नाही आहेत। हा मसाला तेलात भाजल्यामुळे आपल्या भाजीला छान कट येतो। आता ह्यानंतर आपण ह्यामध्ये वाटलेलं खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आणि हे आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथं मी 4 ते 5 मिनिटं हा मसाला भाजून घेतलेला आहे। आता हा मसाला कढईला सुटायला लागलेला आहे, तर आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया। आपण चिकन मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं। मसाल्यामध्ये चिकन परतवल्यामुळे छान टेस्ट येते चिकनला। आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी ॲड करायचं। आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आणि हे थोडं घट्ट वाटते, शिजल्यानंतर जास्त घट्ट होतं, त्यामुळे मी इथं अजून पाणी ॲड करते। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं। मीठ आपण सुरुवातीला घातलेलं, त्यामुळे आता आपण टेस्टनुसार घालून घ्यायचं। उकळी आल्यानंतर हे आपण 20 मिनिटासाठी शिजवून घेऊया कमी गॅस करून आणि वरती मी झाकून ठेवलेलं। आता आपण 20 मिनिटानंतर बघतोय चिकन चांगलं आपलं शिजलेलं आहे आणि ह्याची ग्रेव्ही पण छान अशी तयार झालेली आहे। तर आता आपण हे भाकरी, नान किंवा रोटीसोबत सर्व करू शकतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम कमी मसाल्यामध्ये आपलं काळ्या वाटणातील चिकन तयार झालेलं आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।